तर उल्हासनगर महापालिकेचा 65 लाखांचा गुवाहाटी पॅटर्न सध्या चर्चेत आहे। नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्यासाठी थेट गुवाहाटीमध्ये 5 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं। या दौऱ्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून 65 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। 76 नगरसेवकांचा प्रवास आणि निवास भत्त्याचा खर्च महापालिकेने उचलला। या दौऱ्यासाठी आयुक्त स्तरावरून 65 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली। अनेक नगरसेवकांनी कुटुंबातले सदस्य आणि नातेवाईकांना सुद्धा सहल घडवून आणली। 22 ते 26 जुलै दरम्यान विशेष प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। उल्हासनगर महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे, मात्र विरोधी पक्षातल्या नगरसेवकांनी या सहलीकडे पाठ फिरवली। दरम्यान नगरसेवकांच्या या दौऱ्यानंतर नगरसेवकांच्या कार्यपद्धतीत आणि शहराच्या विकासामध्ये प्रत्यक्ष किती बदल दिसतो याकडे देखील उल्हासनगरवासियांचं लक्ष लागलं। दरम्यान नगरसेवकांच्या या पिकनिकवर महापौर आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। लोकांच्या ज्या समस्या असतात त्या कशा सोडवायच्या, सभागृह कसं चालवायचं, मी एक महापौर म्हणून तिथे होती, तर माझ्यासाठी देखील त्यांनी एक वेगळं प्रशिक्षण ठेवलं होतं। त्यामध्ये सभा चालू असताना जे पण सदस्य आहेत त्यांना कसं टॅकल करायचंय आणि त्यांच्या समस्या कशा आपल्याला सोडवता येतील या सगळ्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं। प्रशिक्षणाच्या नावाखाली 65 लाख रुपये खर्च करायचे हे निषेधार्ह आहे। मुळामध्ये आपल्या शहरामध्ये प्रशिक्षण होऊ शकलं असतं, कमी खर्चात झालं असतं, परंतु ते न करता कामाख्या देवीच्या दर्शनाखाली झाडी आणि डोंगर बघण्यासाठी आपण एवढ्या लांब आणि परिवाराला घेऊन, मित्रपरिवाराला घेऊन, मिस्टर नगरसेवकांना घेऊन हे लोक दौरा करतात। फक्त ही सहल होती, हे कुठलंही प्रशिक्षण नव्हतं। प्रशिक्षणाचे फक्त फोटो काढले गेलेत कारण ठेकेदाराला बिल काढता आलं पाहिजे म्हणून। तर शहराची एकंदरीत परिस्थिती आणि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढा 65 लाख खर्च करायला पाहिजे का हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता आणि प्रत्येकाने आपापलं कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हा त्याचा प्रश्न आहे। त्यामुळे याचा 65 लाख जर खर्च झाला असेल तर कशामध्ये एवढा झाला याची माहिती आम्ही विरोधी पक्ष म्हणून नक्की घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।